श्रीमान योगी भाग 3 कथा 18. राजे राजगडाच्या पायथ्याशी आल्याची बातमी जिजाबाईंना मिळाली. काही महिन्यांनी राजे राजगडावर येत होते. अनेक मोहिमा पार पाडून संकटांना तोड देऊन राजे येत होते. राजगडावर एकच आनंद ओसंडत होता. अफजल वदाच्या आधीचा काळ धरला तर जवळजवळ वर्षभर जिजाबाई राजांच्या काळजीत होत्या. निवांतपणे असे राजे आत्मीच भेटणार होते. गडाच्या प्रथम दरवाजाचा नगारा वाजला. पुतळाबाई राणीसाहेबांनी संभाजी राजांना कपडे करून त्यांना मासाहेबांच्या महालात आणून सोडले. जिजाबाई संभाजीला म्हणाल्या, शंभूराजे, तुमचे आबासाहेब येत आहेत, त्यांना सामोरे जा. संभाजीराजे हुजऱ्याबरोबर बाहेर आले. मोरोपंत, पिंगळे, सोनोपंत सारे तयार होते. सर्वांसह शंभूराजे वडिलांचे स्वागत करायला वाड्याबाहेर आले. बाले किल्ल्याच्या दरवाजात राजे आले आणि त्यांची नजर शंभूराजांच्या वर गेली. राजांनी शंभूराजांना कवटाळले. त्यांना उचलून घेऊन राजे बाले किल्ल्यात आले. जिजाबाईंना पाहताच राजे थांबले. शंभूबाळांना त्यांनी खाली उतरवले. राजांनी जिजाबाईंचे पाय शिवले. जिजाबाईंनी राजांना मिठीत घेतले. जिजाबाई उद्गारल्या, शिवबा, मासाहेब, तुमच्या आशीर्वादाने आम्ही सुखरूप परत आलो. राजे, आमची प्रत्येक रात्र इकडे वैराची गेली. खरं सांगू मासाहेब, आम्हाला स्वराज्याची आता काळजी वाटत नाही. कारण दप्तरावर तर आपलं लक्ष आहेच. प्रसंग पडला तर आपण मोहिमेला सुद्धा सज्ज होता हे आम्हाला नवीन समजलं. जिजाबाई लाजल्या, म्हणाल्या, आई झाला असता म्हणजे कळलं असतं. पन्हाळ्याला अडकून पडलात, काही सुचेना म्हणून स्वतः निघाला. एवढंच नव्हे तर आम्ही वेळात असता शास्त्रखानावर फौज पाठवले. ते ऐकून तर आम्ही धन्य झालो. चला राजे, पुष्कळ बोलायचं आहे, विचारायचं आहे. जिजाबाईंच्या राजे वाड्यात आले. सायंकाळी जिजाबाई आणि शिवाजीराजे बोलत बसले होते. शेजारी महादेव उभा होता. राजे म्हणाले, मासाहेब, हा तुमचा नजरबाज वेळीच गडावर आला नसता तर मात्र प्रसंग बाका होता. जिजाबाई म्हणाल्या, राजे, एवढे नजरबाज सोडले पण कोणीच आत जाऊ शकलं नाही. सारे परत आले. महादेवला राजे म्हणाले, महादेव, आम्ही कोठेही असलो तरी तू आमचा पत्ता लावू शकशील यात आम्हाला संशय नाही. तेव्हा आजपासून आम्ही तुझं नाव नजरबाजांच्या यादीतून कमी करत आहोत. जिजाबाई राजांकडे पाहत होत्या. महादेव घाबरला होता. तो म्हणाला, महाराज. महादेव. राजे हसले. आता आमची जबाबदारी वाढते आहे. आमच्याजवळ तुझ्यासारखी हरहुन्नरी माणसं असायला हवीत. कोणता प्रसंग केव्हा येईल हे सांगता येत नाही. तेव्हा यापुढे तुझी नेमणूक आमच्या खास रक्षक दलावर करत आहोत. इतक्यात नेताजी पालकर आणि कान्होजी जेथे आल्याची वर्दी आली. नेताजी राजांच्या समोरे जायला भीत होते. पन्हाळगडाचा वेढा नेताजी फोडू न शकल्यामुळे राजांच्या समोर यायला नेताजी कचरत होते. त्याच वेळी कान्होजींना घेऊन नेताजी गडावर आले होते. कान्होजींच्या सह नेताजी महालात आले. मुसरा करून दोघे उभे राहिले. नेताजी राजांची नजर टाळत होते. मासाहेब, राजे म्हणाले, आमचे सेनापती आमच्या समोर यायला संकोच करतात. म्हणूनच कान्होजींचा पाठबळ घेऊन नेताजी काका हजर झाले आहे. कान्होजी गडबडीने म्हणाले, आपण येणार म्हणून बातमी आली. गडावर यायला निघालो होतो. वाटेत नेताजी भेटले, मिळून आलो. कान्होजी, इतक्या सहजासहजी का सांगाती सापडतात? नेताजी, आम्ही जेव्हा हुकूम पाठवला तेव्हाच पन्हाळा गाठला असता तर वेड्यात 2 महिने आम्हाला किचकट पडावं लागलं नसतं. तुमच्याही फौजेची झालेली हानी, झालेला पराभव आम्हाला पाहावा लागला नसता. लढाईत क्षणाला महत्व असतं. क्षणाचा अवधी सुद्धा जय पराजय ठरू शकतो. तिथं असं गाफील राहून चालत नाही. कसूर नसेल तर जय पराजयाचं आम्हाला काही वाटत नाही. तुम्ही शहापूरचा केलेला पराक्रम आम्ही ऐकला आहे. त्या धाडसाबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्या बोलांनी नेताजींना धीर आला. त्यांच्या चेहऱ्यावर परत हास्य विरसले. राजे म्हणाले, त्याहीपेक्षा एक कामगिरी अशी बजावलीत की ज्यांच्यासाठी 100 गुन्हे माफ व्हावेत. खुद्द मासाहेब आमची सुटका करण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांना तुम्ही परावृत्त केलं, आमचं छत्र राखलं. कान्होजी, मासाहेबांच्या देखत तुम्हाला एक विनंती करायची आहे. आज्ञा करावी महाराज. कान्होजी, अफजल वदानंतर आम्ही तुम्हाला आमच्या दरबारचं मानाचं पहिलं पान दिलं, आठवतं? जी. पन्हाळगडावर आम्ही वेड्यात सापडलो होतो. सुटकेचा मार्ग काही दिसत नव्हता आणि हा महादेव गडावर अचानक अवतरला. गड सोडण्याचा भेद पक्का झाला. बाजीप्रभू देशपांडे, आज आठवण आली तरी मन कालवतं. त्यांनी आमची जोखीम उचलली आणि गडावर तुफान असता आम्ही गड सोडला.
पन्हाळगडापासून खेळण्यापर्यंत 14 कोसाचं अंतर, दिवस रात्रीची उपासा तापासाची, चिखल पाण्याची कशाची पर्वा न करता आमची पालखी अखंड पळवली जात होती. घोडखिंडीजवळ मागून आलेल्या गनिमांनी आम्हाला गाठलं. संग बाका खेळण्याला सुर्वे वेढा देऊन बसलेत याची कल्पना नाही. मागे पुढे प्रबळ शत्रू उभा होता. अखंड 7 प्रहर धावलेली उपाशी बांधल सेना घेऊन बाजी खिंड लढवायला सज्ज झाली. आम्हाला म्हणाले, राजे तुम्ही गडावर जा. तुम्ही पोचल्याची तोफ ऐकू येईपर्यंत एकाही गनिमाला पुढे सोडणार नाही. साहेब कामी आम्ही मरलो. निम्म्या शिबंदीने आम्ही गड गाठला, पण बाजी निम्म्या शिबंदीसह खर्ची पडले. कोणी वाचलं नाही. राजांच्या बरोबरच त्या ऐकणाऱ्यांचे डोळे पाण्याने भरले होते. स्वतःला सावरून राजे म्हणाले, कान्होजी बाजी तर गेले, पण त्यांचा पराक्रम त्याचं सार्थक कसं व्हायचं? आमच्या दरबारचं पहिलं पानाचं पान बाजींच्या घराण्याला मिळावं अशी आमची इच्छा आहे. अर्थात तुमची असेल तर. कान्होजी म्हणाले, मग राजे त्यात एवढा विचार कसला? बाजींच्या पराक्रमामुळे तुमचे पाय आम्हाला दिसले. आम्ही आनंदाने पहिल्या पानाचा मान सोडलो. राजे उठले. कान्होजींना अत्यंत आदराने मिठी मारत राजे म्हणाले, खोट्या मानासाठी हवी ती लाचारी पत्करायला मागे पुढे न पाहणारे आपण मराठी. कान्होजी तुमच्या या कृत्याने तो कलंक आज धुवून निघाला. नेताजी म्हणाले, महाराज चाकणला संग्राम दुर्गावर शास्ताखानाने वेढा घातला आहे. फिरंगोजी आज 1.5 महिना गड लढवत आहे. त्यांना तातडीने काहीतरी मदत करायला हवी. आमच्या लक्षात आहे. आपण त्याचा उद्या निर्णय करू. निदान आजचा दिवस तरी आम्हाला महासाहेबांच्या संगतीत काढू. सोयराबाई आत आल्या. त्या म्हणाल्या, ताट करू देत ना? जरूर. आज आनंदाचा दिवस आहे. नेताजी कान्होजी हेही आमच्या बरोबर पंक्तीला बसतील. रात्री पंगत बसली होती. पंक्तीवर नजर ठेवण्यासाठी समोर पाटावर जिजाबाई बसल्या होत्या. जेवता जेवता राजे एक एक आठवण सांगत होते. सारी पंगत भान हरपून राजांचा बोल मनात साठवत होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.